चे दागिने, तेव्हा तू आपली इथेच सांभाळून बस. हा, दिगूने इतक्या प्रेमाने दिलेले दागिने खराब नको ना व्हायला, हो की नाही? दिगू आला ना की मी तुला बोलावते. हा हा, बस. हा, इथेच बस. सासूबाई वेगळ्याच का वागतायत? परत परत राहुलचं नाव का घेतायत? हे खरं आहे, वस्तीला गंगीपासून धोका आहे. खरं आहे, कारण गंगी या जन्मात सुधारायची नाही. तुम्ही तसं बोलल्यावर ईशाच संपला बाबाजी. म्या नाही गुरु जिंगरोबा. वय, अरे माझं ऐकते का ती? मग आपलं काय ऐकणार ती? बाबाजीला हिने धक्कललं, त्यांना जाळाची धमकी दिली. उद्या आपलं लक्ष नसताना ही जाळपोळ करल, मग काय करणार आपण? अरे ऐका, आपण चर्चा करू आणि मग निर्णय घेऊ. काय बाबाजी, त्याने तुमचा अपमान केला, तुम्हाला धक्काबुक्की केली, तुम्हाला मारायच्या धमक्या दिल्या. तो जगण्याच्या लायकीचा नाहीये. बाबाजी, मी पोखराला सोडा आणि झिंगरोबाला या गंगीचाच घास द्या. बाद्या, अरे हे तुझं मत झालं, बाकी समद्यांचं मत विचारत घ्यायला नको का? नका बाबाजी, गंगेचा घास देऊ नका. नाही बाबाजी, मी गंगीला लय लांब घेऊन जातो. गावातली वस्ती सोडून जातो. गावकीन भावकीत तोंडावणार नाही. पण माझ्या गंगीचा घास देऊ नका. मी जातो, बाहेर पडतो. मी जातो. गंगीचा घास द्या. अगं चल का गागे? अरे इष्टला योच का तुझा न्याय? अगं चिंदी, मला हे समज काही बघवत नाहीये. मी आज जाती. सर, दागिनेच सांभाळत बसायचे होते तर मी बाहेर सगळ्यांच्यात बसले असते ना. मला सासूबाईंनी इथे हात का बसायला सांगितलंय? आली, किंचाळी आली. येऊने, अगं ऐकलंस ना तू? केवढ्यानं किंचाळली सखू. रमाई, अगं काहीतरीच काय, कुठे कोण किंचाळलं? तुला भास झाला का? सखू कशाला किंचाळेल? रमाई, काय ग, काहीतरी लपवतेस का माझ्यापासून? नक्कीच लपवतेस. रमाई, अगं मला सांग ना स्पष्ट काय ते. अगं, सखूने जे हलव्याचे दागिने घातलेत ना, ते बाबाजीने खास करून घेतलेले आहेत. 2 प्रहरानंतर त्यातून असा वास सुटणार आहे की त्या वासाकडे साफ विंचू इंगळ्या आकर्षित होतील. त्या दागिन्यांना लगडायला येतील.
आणि अंग खांद्यावर चढून त्या सखूला दंश करतील. अगं म्हणूनच म्हटलं ना, तू किंचाळी ऐकलीस की नाही. चल चल बघूया काय झालंय. चल. अगं रमाई, कुठे काय झालंय हिला? काहीच नाही झालंय. मी खास तुझ्यासाठी मागवलेत, घालशील ना? खास बाबाजीने तिच्यासाठी पाठवलेले दागिने ते. बाबाजींनी दागिने का दिले असतील? आणि आऊंना ही गोष्ट माहिती असेल का? ऐका आम्ही गंगीला बरं करण्याचा लई प्रयत्न केला. लई म्हणजे शर्थीचे प्रयत्न केले आम्ही आमची साधना सिद्धीपणाला लावली. पण गंगी काही दाद देईना, काबूत येईना. तिने आम्हाला धमकवलं, आम्हाला ढकललं. मगाशी बघितलं ना कसं ढकललं ते. हा, पण आम्हाला नाही काय त्याचं, काही नाही त्याचं. पण आता गंगी वस्तीला धमकवतीये. हे लई म्हणजे लई धोकादायक आहे. मग आता आम्हाला भावकीचं म्हणणं पटतंय का गावच्या भल्यासाठी गंगीचा बळी द्यायला पाहिजे. तसं तर आम्ही कोकराचा बळी देणार होतो, पण नाही. आता तुम्ही समजे म्हणताय त्या परमानं गंगीचाच बळी द्यावा लागणार. गंगी, गावच्या भल्यासाठी तुझा बळी जाणार आहे. माझा गंगेचा जीव घेऊ नका, माझा जीव घ्या. तिकडे मला माझा घ्यास द्यावं, पण माझ्या गंगीला सोडा बाबा. गंगे